दुसरा प्रश्न हा होता की सीसीटीव्ही फुटेज तुम्ही का देत नाही. त्यावरती इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की आपल्या घरातील माता, बहिणी, सुना यांच्या प्रायव्हसीसाठी ते जाऊन वोटिंग करतायत, ते सीसीटीव्ही फुटेज इलेक्शन कमिशन कसं काय तुम्हाला देऊ शकतं. मला एवढंच म्हणायचं आहे की याचं उत्तर महिलांनीच इलेक्शन कमिशनला द्यायला पाहिजे की या सुदृढ लोकशाहीमधील ज्या इंडिपेंडेंट महिला आहेत, ज्या स्वतःचं मत स्वतः ठरवत आहेत, स्वतःच्या घरापासून बूथपर्यंतच्या दारापर्यंत ते जात आहेत आणि त्या इंडिपेंडेंटली मतदान करू शकतात, त्यांची प्रायव्हसी कशी काय ब्रीच होईल. आणि या कोणत्या प्रायव्हेट प्लेसेसवरच्या क्लिप्स नाही आहेत, या पब्लिक प्लेसेसवरती आलेल्या वोटिंगसाठी महिला असणार आहेत, त्यामुळे त्यांची प्रायव्हसी कशी काय ब्रीच होऊ शकते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा होता की राहुल गांधींनी बँगळुरूमध्ये महादेवपुरा या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त फेक वोटर्स होते, हा मोठा आरोप केला होता. यावरती इलेक्शन कमिशन असं म्हणतं की अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये की जी सफिशियंट असावी की आम्ही 1 लाख लोकांना नोटिसेस पाठवू, आणि असा कोणता नियम सुद्धा नाहीये. या प्रेस कॉन्फरन्सच्या अंततः मला एवढंच कळालंय की इलेक्शन कमिशनला असं वाटतंय की हा काँग्रेसचा एक प्रोपगंडा आहे. काँग्रेस आणि राहुल गांधींनी वोट चोरीचा हा एक प्रोपगंडा सुरू केलेला आहे. पण त्यांना एवढं कळत नाहीये की हा सर्वेच तुम्ही बघा, या सर्वेनुसार सुद्धा तुम्हाला असं कळेल की इलेक्शन कमिशन आणि वोट प्रक्रियेबद्दल लोकांच्या मनातील विश्वास जो आहे तो ढासळत चाललेला आहे, जे की लोकशाहीसाठी अगदी घातक आहे.